नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वाईस कन्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवलेली आहे वेळ अमावस्यासाठी स्पेशल मिक्स भाजी असते ही. या भाजीमध्ये सहसा भिजवलेले हरभरे, ओल्या तुरीचे सोले, ओले मटार आणि वालाच्या शेंगा, तर ह्या सर्व भाज्या मिळून ही भाजी तयार केली जाते. चवीला एकदम अप्रतिम लागते. ह्या भाजीमध्ये सुद्धा आपण कुठल्याही शेंगदाण्याचं कूट, खोबऱ्याचं कूट किंवा तिळाचं कूट असं वापर न करता ही भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहिलेलीच आहे. ग्रेव्ही एकदम दाटसर बनते आणि एकदम चवीला अप्रतिम लागते. आणि ही भाजी शक्यतोवर बाजरीची उंडे किंवा बाजरीच्या भाकरीसोबत, आता मी ही तीळ लावलेली बाजरीची भाकरी आहे त्याच्यासोबत खायची. तर ह्या आपण वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, ते एकदम फ्रेश आहेत. तर आता आपण त्या सोलून घेतलेल्या आहेत बाजूला. या भाजीसाठी मला तुरीचे सोले भेटले नाहीत, तर आपण जे साहित्य आहे त्याच्यानुसारच बनवणार आहेत. या भाजीसाठी फक्त ओले भिजवलेले हरभरेच पाहिजे होते, पण माझ्याकडं भिजवलेली मोड आलेली मटकी पण आहे, मी तर ती पण भाजीमध्ये घातलेली आहे. तर आता मटकी आणि हरभऱ्याला शिजण्यासाठी भाजीमध्ये वेळ जास्त लागतो, म्हणून आपण कुकरला लावून 2 शिट्ट्या काढून घेणार आहेत. तर आता आपली कुकरच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण भाजीला बाकीची तयारी करून घेत आहे. तर आपण गॅसवर ठेवलेली आहे कढई, त्यामध्ये घातलेलं आहे 4 चमचे तेल. तेल कडकडीत तापलं की घालायचे मोहरी, नंतर मोहरी तडतडली की घालायचे जिरे तडतडले की घातले आहे आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट. आता सकाळच्या वेळेला थोडंसं ऊन जास्त येते आणि खूपच चमकायला लागलेले, आता ॲडजस्ट करून घ्या. आता आपण घातलेला आहे कट केलेला कांदा, आणि हा कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता कांदा परतण्यासाठी आपण घातलेला आहे थोडंसं मीठ. कांदा थोडासा लालसर झाला की घातलेला आहे आपण टोमॅटो. कांदा आणि टोमॅटो मऊ शिजेपर्यंत आपल्याला परतत राहायचं, किंवा 2 मिनिटांसाठी झाकण ठेवलं तरीही चालतं. आता कांदा आणि टोमॅटो आपला मऊ शिजलेला आहे. आपण घातलेला आहे अर्धा चमचा हळद. आता घालायचं आहे आपल्याला 1 चमचा कश्मीरी लाल मिर्च, कारण कश्मीरी लाल मिर्च घातल्यामुळे जे आहे ना भाजीला खूप छान कलर येतो. आणि आपण आता घरगुती 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. नंतर घातलेले धनेपूड, जिरेपूड आणि 1 चमचा घातलेला आहे किचन किंग मसाला. तर तुमच्याकडे जो काही उपलब्ध असेल ना मसाला, तर तो तुम्ही घालू शकता. आता हे मसाले घातल्यानंतर आपण व्यवस्थित परतून घेतलेला आहे. मसाले घातल्यानंतर मसाला परतून यासाठी घालायचं 2 चमचे पाणी, आणि व्यवस्थित हे मसाले परतून घ्यायचे. नंतर आपण घातलेलं आहे 2 चमचे बेसनपीठ. बेसनपिठामुळे जे आहे ना आपली ग्रेव्ही जी आहे एकदम दाटसर बनते, आणि चवीलासुद्धा ही भाजी तेवढीच अप्रतिम लागते. तर बेसनपीठ घातल्यानंतर आपण फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. नंतर घातलेले आहेत आपण ह्या वालाच्या शेंगा आणि मटार, आणि आपण हे उकडून घेतलेले हरभरे आणि मटकी. तर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं, फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं, आणि नंतर कडकडीत उकळी फुटलेलं गरम पाणी घालायचं, आणि मस्त आपल्याला 5 ते 6 मिनिटांपर्यंत भाजी शिजू द्यायची. ह्या भाजीची चव जी आहे ना एकदम अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने भाजी बनवून पहा. तर आता आपल्या भाजीला उकळी फुटली की आपण झाकण ठेवणार आहेत, आणि मस्त 7-8 मिनिटांपर्यंत शिजवून घेणार आहेत. खूप पटकन होते, पण भाजीला चव जी आहे ना एकदमच भारी येते. कधी कधी अशा भाज्या खरंच नक्की ट्राय करायला पाहिजेत. आणि आता मी हे शिजली का नाही पाहिली, तर थोडंसं रस्सा मला पातळ वाटत आहे, तर मी आणखीन 2 ते 3 मिनिटांपर्यंत शिजवून घेतलेला आहे. आता आपली भाजी परफेक्ट तयार झालेली आहे. बघा भाजीचा रस्सा आणि भाजीची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे, एकदम थिकनेस आलेला आहे, आणि चव म्हणाल तर अप्रतिम लागते ह्या भाजीची. शक्यतोवर ही भाजी जी आहे ना ती बाजरीचे उंडे किंवा बाजरीची भाकरी. आता मी याच्यासोबत तीळ लावून बाजरीची भाकरी बनवलेली आहे, तर ह्या भाकरीसोबतच ही भाजी जी आहे ना एकदम टेस्टी लागते. तर आणखीनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला एक लाईक करा, आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर भेटूया आपण आता अशाच एका नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.